नमस्कार. मुंबई आसपासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. खरं तर सौंदर्य स्पर्धा ही काही भारताला नवीन नाही, पण एका भारतीय वंशाच्या मुलीने कॅनडामध्ये मिस इंटरनॅशनल वर्ल्ड पेजंट हा पुरस्कार मिळवला आहे. आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. डॉक्टर मैथिली भोसेकर. नमस्कार मैथिली. मैथिली, खूप खूप अभिनंदन तुमचं की तुम्ही हा पुरस्कार मिळवला आणि भारतीय वंशाच्या असून तुम्ही एक इंटरनॅशनल लेवलला या स्पर्धेमध्ये उतरला. ही स्पर्धा नवीन नाही, पण तुम्ही सांगाल का या स्पर्धेबद्दल? ही स्पर्धा नेमकी काय होती आणि काय या स्पर्धेचं स्वरूप आहे? तर सगळ्यात पहिले म्हणजे मी कॅनडाला रिप्रेझेंट केलं, कारण माझी सिटिझनशिप कॅनेडियन आहे. मी इंडियात जरी माझा जन्म झाला असला तरी मॅक्सिमम माझं आयुष्य कॅनडात गेल्यामुळे मी तिकडे त्या कंट्रीला रिप्रेझेंट केलं. आणि ही कॉम्पिटिशन झाली फ्लोरिडामध्ये एका क्रूजवर. फ्लोरिडा टू बहामास क्रूज होती ऑक्टोबर 2022मध्ये. आणि तिथे साधारण 22 कंट्रीजमधून मुली आल्या होत्या आणि त्याच्यात त्यांच्या वेगवेगळ्या कॅटेगरीज होत्या. एक होती ती हाईटच्या हिशोबाने होती, ती लेस दॅन 5.5 हाईट आणि मोर दॅन 5. सो माझी हाईट कमी असल्यामुळे मी पेटीट कॅटेगरीमध्ये होते आणि सगळ्यांमध्ये मग मी जिंकले. सो तुमची काय पहिली रिॲक्शन होती जेव्हा तुम्हाला हा पुरस्कार मिळाला? तुमची पहिली रिॲक्शन त्यावेळेला काय होती? माझी रिॲक्शन म्हणजे सगळ्यात पहिले माझे डोळे गेले माझ्या आईवडिलांकडे, कारण ते सगळ्यात जास्ती वाट बघत होते या क्षणाची आणि त्यांच्या डोळ्यातलं पाणी बघून मला स्वतःलाच राहवलं नाही. मग माझा असा आनंद पूर्णपणे असा वाहत होता, त्यामुळे माझा काहीच असं सुचत नव्हतं. पुरस्कार मिळला आणि एक वर्ल्ड इंटरनॅशनल लेवल तुम्ही हा पुरस्कार मिळवला. ही स्पर्धा होती आणि तुम्ही यापूर्वी सांगितलं की 22 देश याच्यामध्ये होते, पण पेटीट ही नेमकी काय कॅटेगरी आहे आणि त्या कॅटेगरीसाठी काय वेगळं पण त्याचं आहे? काय करावं लागतं? ती कशी महत्त्वाची आहे? पेटीट कॅटेगरी म्हणजे ना, ज्यांची हाईट कमी आहे, 5'5" कमी ज्यांची हाईट आहे त्यांच्यासाठी. कारण नॉर्मली आपण बघतो की फॅशन इंडस्ट्रीमध्ये सगळेजणं उंच मुली, बारीक मुली असं असतं, पण ह्यांचं स्पेसिफिक अशी गोष्ट आहे ना की ते सगळ्या टाईपच्या मुलींना तुमची बॉडी टाईप काय आहे किंवा तुमची हाईट काय आहे, तुमचा कलर काय आहे किंवा तुमचं वेट काय आहे ह्याच्याकडे न बघता ते त्या कॅटेगरीजमध्ये त्यांना इन्व्हॉल्व करून घेतात. तर माझं जसं 5'5" कमी हाईट आहे, त्यामुळे पेटीट कॅटेगरी आहे त्याची. आणि त्याच्यात वेगवेगळ्या देशातून पेटीट मुली सिलेक्ट होऊन आलेल्या आहेत. त्यांची प्रोसिजर होती की ऑडिशन्स होत्या, इंटरव्ह्यूज होते, वेगवेगळे क्वेश्चन आन्सर राऊंड्स होते आणि त्या सगळ्यातून सिलेक्ट होऊन मग एंडला आम्ही तिथे सगळ्याजणी पोचलो होतो. आणि त्यांची अबव 5'5" पण कॅटेगरी आहे आणि त्यांना एज लिमिट नाही आहे. तुमचं मॅरायटल स्टॅटसशी काही रिलेशन नाही आहे. सो त्यांना ना बेसिकली वुमेन एम्पॉवरमेंट करायची की तुम्हाला स्वतःच्या बॉडीमध्ये तुम्ही कम्फर्टेबल पाहिजे. भलेही तुमचं एज काही असो, तुमची बॉडी कशी असो, तुमचा कलर काही असो, पण तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळायला पाहिजे तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी. सो तो त्यांचा मेन मोटिव्ह आहे. तुम्ही आत्ता सांगितलं की कुठलंही लिमिट नाही, मॅरिटल स्टेटसचं पण लिमिट नाही. म्हणजे तुमची स्पर्धा केवळ तुमच्या वयाच्या किंवा फिजिकलच्या याच्यावर नसून ती अनुभवांनी पण वेगळ्या स्तरावर होती. तर या स्पर्धेला तुम्ही कसं कॉम्पीट केलं? ह्याच्यात ना फिजिकल ॲस्पेक्ट होता की आता ऑब्व्हियसली आपण कुठल्या तरी कॉम्पिटिशनला चाललो आहे म्हटल्यावर आपल्याला छान दिसायचं आहे. त्याच्यासाठी मी स्वतः माझ्या फिटनेसचं ट्रेनिंग घेतलं. मी माझा डाएट वर लक्ष दिलं. इवन दो ते जरुरी नाही आहे, पण तरी स्वतःच्या समाधानासाठी मला ते करावं असं वाटलं. आणि दुसरा ॲस्पेक्ट होता तो आहे इमोशनल ॲस्पेक्ट, ज्याच्यात वेगवेगळ्या एज ग्रुप्समधून जेव्हा मुली बायका सगळेजण येतात, त्याच्यात मग तुमचा प्रत्येकाचा एक्सपिरियन्स वेगळा असतो, प्रत्येकाच्या एजनुसार, प्रत्येकाच्या सगळ्या गोष्टींवरून. त्यामुळे मग जेव्हा कुठले प्रश्न उत्तरं किंवा कुठलीही कॉम्पिटिशन असते त्याच्यात तुमचा त्या गोष्टीला बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि म्हणून ती कॉम्पिटिशन अजून जास्ती टफ होते. कारण तुमच्यापेक्षा जास्ती एक्सपिरियन्स्ड लोकं असतात, ज्यांच्या अनुभवांवरून ते अजून जास्ती शिकलेले असतात
किंवा तुमच्यापेक्षा थोडे लहान जरी असतील तर मग त्यांची वेगळी कॉम्पिटिशन असते, कारण ते अजून आत्ताच्या जगात राहत असतात. सो अशा मिक्स्ड ह्याच्यात कॉम्पीट करणं आय थिंक अजून जास्ती थोडं डिफिकल्ट होतं. बट इन दी एंड की तुमचं हार्डवर्क, तुमचं डेडिकेशन आणि तुमची जी कन्सिस्टन्सी असते ना, की तुम्हाला ही गोष्ट करायचीच आहे आणि त्यासाठी काहीही करू शकते, असं जेव्हा असतं तुमच्या मनातून, तेव्हा सगळ्या गोष्टी होतात व्यवस्थित. मैथिली, तुमचं मराठी खूपच छान आहे आणि तुम्ही सांगितलं की तुम्ही कॅनडाची तुमची सिटिझनशिप आहे. की नेमका काय प्रवास आहे, म्हणजे तुम्ही डोंबिवलीत राहणाऱ्या आहात आणि कॅनडा सिटिझनशिप आहे, यातलं सगळ्याचं काय गणित एकदा जर एकदा सगळ्यांना सांगा. तर मी बेसिकली माझा जन्म पुण्याचा आहे, कारण माझी आई पुण्याची आहे. बट माझं आयुष्य थोडंसं मग नंतर डोंबिवलीत, मग नायजेरियात, मग परत डोंबिवलीत, मग कॅनडात, आणि मग परत डोंबिवली, आणि मग परत आम्ही कॅनडाला गेलो. तर या सगळ्या ह्याच्यात माझी शाळा बदलली, माझं सगळं आमचे देश बदलले. पण एक गोष्ट कॉमन होती, ती म्हणजे घरात आईबाबांनी आम्हाला कंपल्सरी, मला आणि माझ्या भावाला कंपल्सरी मराठीत बोलायला सांगितलं होतं, कारण आम्हाला आमची संस्कृती जपायची होती. आणि प्लस दुसरी गोष्ट म्हणजे मला स्वतःला खूप अभिमान आहे मराठी होण्याचा, त्यामुळे मला कधीच मराठी सोडायची इच्छा झाली नाही. मी कुठेही गेले, भलेही ते डोंबिवलीत असो किंवा मुंबईत कुठेही असो, मी प्रयत्न करते की जेवढं जास्ती मराठीत बोलता येईल लोकांशी तेवढं बोलावं. आणि कॅनडात पण बरेच मराठी लोक आहेत, त्यांच्याशी पण इंटरॅक्शन होत असतं. जिथे गरज आहे, जिथे ज्यांना बिलकुलच समजत नाही, त्यांच्याशी हिंदी इंग्लिशमध्ये बोलते. बट मराठी जास्ती कनेक्टेड वाटतं जास्ती. ग्रेट. म्हणजे डोंबिवली, नायजेरिया, पुन्हा डोंबिवली आणि नंतर कॅनडा 2 वेळा, हा तुमचा प्रवास खूप वेगळा आहे. आता तुमची खूप वेळा शाळा बदलली गेली असतील, मित्रमैत्रिणी बदलले असतील, या सगळ्याचा तुमच्या व्यक्तिमत्वावर काय इफेक्ट झाला? एक गोष्ट म्हणजे ना, वेगवेगळ्या लोकांशी इंटरॅक्ट करायची जी आपली थोडंसं आपण घाबरतो किंवा आपल्याला असं ओपन वाटत नाही त्या गोष्टीसाठी, तर मग ते मला जास्ती सोपं जातं आता. कारण कॅनडात सगळेच जणं बाहेरून आलेले आहेत, त्यामुळे सगळ्यांशी वेगवेगळ्या कल्चर्स, वेगवेगळ्या लोकांशी कसं वागायचं किंवा त्यांचे विचार कसे आहेत, त्यांच्या ओव्हरऑल अपब्रिंगिंग कसं आहे, या सगळ्या गोष्टींनी ना आपण सगळ्यांना इक्वली ट्रीट करायला लागतो. आणि ते जास्ती महत्त्वाचं आहे, कारण कोण कसं कुठल्या परिस्थितीतून पुढे आलं आहे हे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे सगळ्यांशी व्यवस्थित बोलणं, सगळ्यांशी व्यवस्थित वागणं हेच जास्ती इम्पॉर्टंट आहे. आणि ही एक गोष्ट मी इकडे तिकडे सगळीकडे फिरल्याने खूप जास्ती शिकले. आणि दुसरं म्हणजे मी स्वतः डेंटिस्ट असल्यामुळे माझं रोजचं लोकांशी इंटरॅक्शन असतं. लोकांचे काही पेन असेल किंवा बाकी काही त्रास असतील तरीसुद्धा तिकडे मला त्यांचं, जेव्हा ते स्माईल करतात ना एंडला, तेव्हा जे काही मला आनंद मिळतो तो सगळ्यात बेस्ट असतो. त्यामुळे आय थिंक स्माईल दुसऱ्यांना करायला लावणं आणि स्वतः स्माईल करणं हे माझ्या आयुष्याचं सगळ्यात मोठं अचीवमेंट आहे. खूपच छान. म्हणजे आपण ज्या वेगवेगळ्या संस्कृतींना ओळखतो त्याचा तुम्ही खूप छान वापर तुमच्या स्पर्धेमध्ये इथे केला होतात. तुम्ही म्हटलात की तुम्ही डेंटिस्ट आहात आणि मग तुम्ही डेंटिस्ट आहात, तुमची बॅकग्राऊंड सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही धनंजय भोसेकर यांचे कन्या आहात आणि मग तुम्ही मॉडेलिंग या क्षेत्रामध्ये उतरला. याची सुरुवात कुठे झाली आणि कसं काय तुम्ही इथे वळलात? मला ना सगळ्यांनाच हल्ली आवडतं, पण मला लहानपणापासून माझे फोटो काढायला किंवा असं आवडायचं. पण तेव्हा जास्ती लक्ष माझं एज्युकेशनकडे होतं, कारण आईबाबांनी प्लस मला स्वतःला पण ही गोष्ट खूप स्ट्रॉंगली वाटते की जोपर्यंत तुमचं शिक्षण होत नाही तोपर्यंत तुम्ही पुढे कुठल्याच गोष्टीत तुम्हाला तेवढा कॉन्फिडन्स मिळत नाही, तुम्हाला तेवढं कुठली गोष्ट करण्यासाठी अपॉर्च्युनिटीज पण मिळत नाहीत. सो ते एज्युकेशन मी पहिले पूर्ण केलं. मला लहानपणापासूनच डॉक्टर व्हायचं होतं. सो मला डेंटिस्ट बनायची अपॉर्च्युनिटी मिळाली, मी डेंटिस्ट झाले. आणि मला खरंच खूप खूप जास्ती आनंद आहे की मी डेंटिस्ट्री हे करिअर चूज केलं, कारण त्याच्यात सगळ्या गोष्टी इन्वॉल्ड असतात. त्याच्यात आर्ट आहे,
त्याच्यात सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी, इंजिनिअरिंग आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला छोट्या छोट्या विचार करून त्या करायला लागतात. सो तुम्ही असं टास्किंग मल्टी टॅलेंटेड प्रोफेशन आहे ते. सो त्या गोष्टीत मला खूप खूप जास्ती आनंद आहे. पण मला दुसरं माझं पॅशन पहिल्यापासून होतं ते म्हणजे मॉडलिंग. ते मी कॉलेजमध्ये असताना थोडंफार मॉडलिंग केलं आहे, फॅशन शोज वगैरे. आणि त्यानंतर मी कॅनडाला जेव्हा आम्ही गेलो 2012मध्ये, त्यानंतर मला तिकडचं लायसन्स घ्यायला लागलं डेंटिस्ट्रीसाठी. त्यामुळे थोडासा मध्ये त्या गोष्टीसाठी परत वेळ दिला मी. आणि जेव्हा माझं 2016मध्ये मला तिकडचं लायसन्स मिळालं प्रॅक्टिस करायला, त्यानंतर मग मी परत मॉडलिंगकडे फोकस केला. आणि त्याच्यानंतर मी बरेच तिकडे फॅशन शोज केले आणि ते तिकडचे जे डिझायनर्स आहेत त्यांच्याबरोबर काही फोटोशूट्स आणि असं तसं केलं. त्यानंतर 2018मध्ये मी अजून एक पॅजंट तिकडे केला होता, मिस साऊथ एशिया कॅनडा म्हणून. आणि त्या ह्याच्यात मी टॉप 5पर्यंत पोचले. आणि त्याच्यात मला एक दुसरा अवॉर्ड मिळाला, तो म्हणजे मिस टॅलेंट. कारण मला डान्सची खूप आवड आहे. माझी आई कथ्थक डान्सर आहे. सो तिच्याकडूनच थोडंफार शिकून, प्रोफेशनली नाही शिकले आहे बट तिच्याकडून शिकून थोडंफार, आणि मला जास्ती इंटरेस्ट बॉलिवूड आणि अशा डान्सिंगमध्ये आहे. सो मी तिकडे लावणी परफॉर्म केली होती, ज्याच्यात मला सगळ्या मुलींमध्ये मिस टॅलेंट म्हणून अवॉर्ड मिळालं. आणि मग त्यानंतर माझी जर्नी अशीच पुढे जात राहिली. पण बऱ्याच पॅजंट्समध्ये ना त्यांचा एज लिमिट असतं, हाईट क्रायटेरिया असतो. त्यामुळे भरपूर ठिकाणून मला भरपूर वेळा मला बऱ्याच ठिकाणून रिजेक्शन आलं. सो त्यातून ते इमोशनली पण ड्रेनिंग असतं आणि प्लस तुमचा कॉन्फिडन्स पण कमी होतो. पण मी बिलकुलच गिवअप नाही केलं. मी वेगवेगळ्या ठिकाणी ट्राय करत राहिले. आणि त्याच्यापुढे मला हे मिस इंटरनॅशनल वर्ल्ड ह्यांच्या ऑर्गनायझेशनमध्ये कॉन्टॅक्टमध्ये आले मी. आणि मग त्यांच्या थ्रू मिस कॅनडा म्हणून सिलेक्ट झाले. आणि मग कॅनडाला रेप्रेझेंट करायला मला तिथे चान्स मिळाला. सो ही जी एक जर्नी आहे ती मॉडलिंग रिलेटेड आहे. पण जेव्हा डेंटिस्ट्री रिलेटेड माझं कॅनडातलं जे स्ट्रगल होतं ते म्हणजे आपण जेव्हा इथे असा विचार करतो की कुठलं काम काय करायचं किंवा असं, तर माझ्या मते कुठलंही काम कमी जास्ती असं काही नाही आहे. कारण मी स्वतः तिकडे कॅनडाला गेल्यावर कॉफी शॉपमध्ये काम केलं आहे, एका फॅक्टरीमध्ये काम केलेलं आहे. त्यामुळे ते मला माझ्या आईवडिलांवर पैशांचं बर्डन टाकायचं नव्हतं. इवन दो ते खूप सपोर्टिव्ह आहेत, ते मला कधीच कुठल्या गोष्टीसाठी नाही म्हणणार नाहीत. पण तरी मला स्वतःला असं वाटतं की माझ्या मेहनतीने जेव्हा मी गोष्ट करते तेव्हा मला ती गोष्ट मिळाल्यावरचा जो आनंद आहे तो ऑलमोस्ट डबल असतो. सो मी या सगळ्या स्ट्रगलमधून गेले आणि फायनली मला माझं लायसन्स मिळालं. आणि ते लायसन्स मिळवणं पण बऱ्यापैकी कठीण आहे, कारण प्रत्येक वर्षी साधारण 15% लोकांनाच हे लायसन्स मिळतं. आणि मी खरंच खूप स्वतःला लकी समजते की मला ते मिळालं. त्याच्यात लक फॅक्टर पण आहे, प्लस माझं हार्डवर्क पण आहे, आणि प्लस जो माझ्या आईवडिलांनी मला सपोर्ट केला तोही सगळ्यात जास्ती महत्त्वाचा आहे. सो दोन्ही करिअर्समध्ये मला बऱ्यापैकी स्ट्रगल करायला लागलं. बट एकच गोष्ट आहे की जोपर्यंत तुम्ही त्या गोष्टी गिवअप नाही करत तोपर्यंत तुमचं चान्सेस कधीही संपत नाहीत. कारण कधी कुठली गोष्ट कुठे क्लिक होईल काही सांगता येत नाही. तुम्ही तुमचं जे कल्चर आहे ते भारतीय आहे आणि तुमची सिटिझनशिप जी आहे ती कॅनेडियन आहे. तुम्ही या स्पर्धेसाठी या ब्लेंडचा कसा वापर केला? एक म्हणजे आम्हाला तिथे एक राऊंड होती, ती होती नॅशनल कॉस्च्यूम राऊंड म्हणून. तर त्याच्यात मी एक असा लेहंगासारखं कॉस्च्यूम होता माझा, ज्याच्यात मला इंडियाला रिप्रेझेंट करायचं होतं. आणि दुसरं मी एक कॅनडाचा फ्लॅग घेऊन गेले होते असा पाठीमागे. सो त्या दोन्हीचं ब्लेंड की इंडो कॅनेडियन, मला फक्त कॅनेडियन असं दाखवायचं नव्हतं किंवा मला फक्त इंडियन असं दाखवायचं नव्हतं. दोन्ही गोष्टी एकत्र आणून कसं काय मला ते स्वतःला पुढे हे करता येईल तसं, म्हणजे ती एक गोष्ट होती ज्याच्यात मी दोन्हीला ब्लेंड केलं. प्लस ऑब्व्हियसली माझं तिथे बोलणं इंग्लिशमध्ये होतं आणि माझे विचार आहेत ते बऱ्यापैकी इंडियन आहेत, त्यामुळे तसं तो ब्लेंड झाला.
मला असं वाटतं की हे 2 खूप महत्त्वाचे मुद्दे आहे की मॉडेलिंगसाठी पण स्ट्रगल होता आणि डेंटिस्ट्रीसाठी पण स्ट्रगल होता. आपण तो सगळ्यांनी आत्ता ऐकला आहे. मैथिली, मला विचारायचं आहे की हे 2 स्ट्रगल आणि दोन्हीही इमोशनल लेवलचे स्ट्रगल होते, फिजिकल लेवलचे स्ट्रगल तुमचे होते आणि याचबरोबर तुमच्या प्रचंड वेगवेगळ्या बॅकग्राऊंड आहेत. म्हणजे एकीकडे मेडिकलचं शिक्षण आहे, दुसरीकडे घरातली तुमची जी बॅकग्राऊंड आहे ही अध्यात्माकडे झुकणारी आहे आणि तुम्ही तुमची जी हौस जोपासली ती पूर्णपणे मॉडेलिंगमध्ये आहे. या सगळ्याचा तुम्हाला घरातनं कसा सपोर्ट झाला, समाजातनं काही प्रश्न उद्भवले का, तुम्ही त्याला कसं तोंड दिलं, काय सांगाल? घरातून जसं मी सांगितलं तसं माझ्या आईवडिलांनी मला कधीच थांबवलं नाही, कारण त्यांना मी खुश राहायला हवी आहे आणि जोपर्यंत त्यांना माहिती आहे त्यांनी कसं मला वाढवलं आहे आणि काय म्हणतात, कुठल्या गोष्टी शिकवल्यात मला, त्यामुळे त्याच्यातून जे काही मी शिकली आहे त्यातून त्यांना कॉन्फिडन्स आहे की मी काही चुकीच्या गोष्टी करणार नाही. सो त्यांनी मला फुल सपोर्ट केला सगळ्या गोष्टींसाठी. पण मला बरेच जी ओळखीची लोकं असतात किंवा कुठले लांबचे फ्रेंड्स किंवा कोणी असतात त्यांना असा नेहमी प्रश्न पडायचा की अरे तू डॉक्टर आहेस, मग तू मॉडेलिंगमध्ये कसं काय. आणि अजूनही आपल्या कंट्रीमध्ये अशी गोष्ट आहेच की मॉडेलिंगला असं वेगळ्या नजरेने बघितलं जातं. पण त्याच्यात मॉडेलिंग म्हणजे काही फक्त असे छोटे कपडे घालून किंवा अशा गोष्टी नसतात. त्याच्यात बऱ्याच गोष्टी असतात. तुम्ही स्वतः एक रोल मॉडेल असता बाकी मुलींसाठी. जसं तुम्हाला एखादी गोष्ट कुठली करायची असेल, जसं मला खूप जास्ती वुमेन्स एज्युकेशनसाठी मला खूप स्ट्रॉंगली फील होतं की शिक्षण हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. भलेही ते तुम्ही 10वी करा, 12वी करा किंवा जे काही तुमचं असतं, पण ॲटलिस्ट तुम्ही शिकायला पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही शिकता तेव्हाच तुमच्यासाठी बाकी गोष्टी पुढे जाऊन ओपन अप होतात आणि तुम्ही स्वतःला पुढे जाऊन सांभाळायला किंवा कुठल्या प्रॉब्लेम्समधून बाहेर पडायला त्याच्यातून मदत होते. सो ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा मला हे होतात तेव्हा मला फक्त लोकांची मेंटॅलिटी त्रास देते की अरे कुठलंही करिअर छोटं मोठं किंवा कुठलंही जे तुमचं पॅशन आहे ते छोटं मोठं नसतं. कारण तुम्ही गाण्याकडे चांगल्या नजरेने बघता, तुम्ही डान्सकडे चांगल्या नजरेने बघता, ॲक्टिंगकडे चांगल्या नजरेने बघता, पण मग मॉडेलिंगसाठी काय एवढं बऱ्यापैकी असं वाईट चेहरे होतात लोकांचे. बट तरी कसं आहे, आपण आपलं आयुष्य आहे, आपण लोकांकडे किती लक्ष द्यायचं आणि कुठल्या लोकांकडे लक्ष द्यायचं हे आपल्यावर असतं. आणि जेवढी लोकं जास्ती बोलतात ना तेवढंच जास्ती मला अजून कॉन्फिडन्स येतो काहीतरी जास्ती करून दाखवण्याचा, कारण मला माहिती आहे की मी काही चुकीचं करत नाही आहे. सो आय जस्ट वॉन्ट टू शो की सगळं व्यवस्थित आहे. आणि ह्या लोकांना आता कसं, जेव्हा मी ही गोष्ट अचीव केली आणि त्यातून मला जे पुढे काही ऑपॉर्च्युनिटीज मिळत आहेत त्यातून आता लोकांनाही समजत आहेत या सगळ्या गोष्टी की हे काही चुकीची फील्ड नाही आहे किंवा ही चुकीची गोष्ट नाही आहे. सो एक डॉक्टर होणं आणि त्याच्याबरोबरच दुसरं काही करणं ह्याच्यात काहीही चुकीचं नाही आहे. तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करायला पाहिजे. कोणाच्याही प्रेशरमध्ये येऊन तुम्हाला न आवडणारी गोष्ट केलीत तर तुम्हाला कधीच फुल सक्सेस मिळणार नाही. मैथिली, खरं तर हे नावच इतकं सुंदर आहे. सीतेचं नाव आहे मैथिली हे. आणि त्यामुळे आपण एक नक्की पाहू शकतो आहे की विचारांची बैठक जर का पक्की असेल तर आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये जे काही करिअर करू त्यामध्ये नक्की यश मिळतं. हे मैथिलीमुळे आत्ता अर्थातच आपल्याला समजलं आहे. मैथिली, मला असं विचारायचं की ही सगळी स्पर्धा होती आणि या स्पर्धेमध्ये कोविडच्या मध्या काळामध्ये हा सगळा जो स्पर्धेचा काळ सुरू होता, म्हणजे मुळातच जगभरात त्याला निराशेचं वातावरण होतं आणि अशा वेळेला तुम्ही या स्पर्धेमध्ये उतरत होतात. तर तुमच्यासाठी प्रचंड कठीण क्षण कोणता होता? तुम्हाला कुठे निराशा यायची आणि तुम्ही त्यातनं कसं बाहेर पडलात, कसं ओव्हरकम केलं? सगळ्यात म्हणजे ही जी माझी स्पर्धा झाली ती स्टार्ट त्याचा थोडाफार 2021मध्ये चालू झालं. जेव्हा मी त्याच्यात मिस कॅनडासाठी सिलेक्ट झाले. त्यानंतर इकडे मला ट्रेनिंगसाठी यायचं होतं इंडियात. तर ते द इंटरनॅशनल ग्लॅमर प्रोजेक्ट म्हणून आहे, ज्याच्यात डॉक्टर अक्षता प्रभू आहेत, त्याच्या मेन त्यांच्या थ्रू ट्रेनिंग घेतलं मी या कॉम्पिटिशनसाठी. सो
कॅनडाहून इकडे येणं ट्रेनिंगसाठी आणि त्या सगळ्या कोविडच्या ह्याच्यात प्लस फ्लाईट्सचा प्रॉब्लेम हा तो, त्या सगळ्या गोष्टींमध्ये जो काही स्ट्रगल होता, पण ती गोष्ट ऑनलाईन थोडंफार ट्रेनिंग करून वगैरे सगळं ते प्रॉपर सॉल्व झालं. पण लकीली खूप असा मेजर काही प्रॉब्लेम आला नाही. लकीली कारण मला बाकी गोष्टींमध्ये म्हणजे कुठला विजा प्रॉब्लेम नव्हता, काही नव्हतं, कॅनेडियन सिटिझनशिप असल्यामुळे. त्यामुळे फ्लोरिडाला जाणं बऱ्यापैकी तसं सोपं झालं. सो असा मेजर कोविडमुळे स्ट्रगल मला टचवूड नाही करायला लागला. मैथिली, तुम्ही ही स्पर्धा तुम्ही जिंकलेली आहे आणि मॉडेलिंग हे क्षेत्र तुम्ही निवडलेलं आहे. मला सांगा की यापुढचं तुमचं करिअर कसं आहे आणि करिअरच्या संधी या क्षेत्रामध्ये पुढे काय असतात? हे जिंकल्यावर मला बरेच फॅशन शो करायला मिळाले. मला US मध्ये पण बोलवलं होतं. प्लस आत्ता मला रिसेंटली एक त्वनिसी ज्वेल्स म्हणून ज्वेलरीचा ब्रँड आहे, त्यांचं ब्रँड अम्बॅसेडर बनवलं आहे. माझ्या इंस्टाग्रामवर तुम्हाला बऱ्यापैकी फोटोज आणि हे ते सगळं दिसेल त्याच्याशी रिलेटेड. त्यांचं गोल्ड आणि डायमंड ज्वेलरीचा बिझनेस आहे आणि यातून पुढे अजून बाकी डिझायनर्स, फोटोशूट आणि ब्रँड एन्डॉर्समेंट्स अजून ऑपॉर्च्युनिटीज आहेत. कधी एक्झॅक्टली ते मी आत्ता सांगू शकत नाही, बट जसं जसं होत जाईल तसं सगळ्यांना दिसत जाईल. आणि माझी स्वतःची इच्छा आहे की कुठल्या तरी मूवीमध्ये कुठेतरी स्कोप मिळावा. बट त्याचंसुद्धा किती पुढे जाऊन नशिबात काय आहे ते माहीत नाही, पण माझ्याकडून फुल प्रयत्न करायला मी तयार आहे. सो ह्या क्राऊनशी माझं खूप जास्ती इमोशनल कनेक्शन झालं आहे आणि मला स्वतःला खूप जास्ती अभिमान वाटतो की मी ही गोष्ट करू शकले. आधी थोडासा कॉन्फिडन्स माझा कमी असायचा, कारण बऱ्याच वेळेला जसं मी आधी सांगितलं तसं रिजेक्ट केलं आहे मला माझ्या हाईटमुळे. बट जेव्हा या जेव्हा क्राऊन मिळाला तेव्हा ते आधीच्या सगळ्या गोष्टी पुसल्या गेल्या आणि एक नवीन कॉन्फिडन्स जो जन्माला आला, त्याच्यामुळे खूप जास्ती पुढे जायची इच्छा आहे. आणि ऑब्व्हियसली तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टनी ही गोष्ट पॉसिबल होईल. सो मला फक्त आशीर्वाद देत राहा. खूप वर्सटाईल व्यक्तिमत्व आहे मैथिली. नृत्य आहे, गाणं आहे आणि आता त्या मॉडेलिंगही करता आहेत. मला म्हणायचं आहे की या सगळ्यातनं स्वातंत्र्याची तुमची व्याख्या काय आहे? स्वातंत्र्याची व्याख्या म्हणजे जे काही तुम्हाला स्वतःला वाटतं ते करणं आणि त्याच्यातून तुम्हाला जेव्हा आनंद मिळतो, आय थिंक तेच सगळ्यात बेस्ट आहे. कारण जोपर्यंत तुम्ही खुश नाही आहात तोपर्यंत तुमच्याकडून कुठलीही गोष्ट चांगली होऊ शकत नाही. त्यामुळे ज्या काही बाहेर मुली आहेत, जे कोणी मला बघतं आहे, तुमचं एज काही असो, भलेही ते 10 असो किंवा 70 असो, पण तुम्हाला जर आत्ताही कुठली गोष्ट करायची इच्छा असेल तर ती नक्की जरूर आत्ता किंवा उद्यापासून ती करायला लागा. कारण आयुष्य आपल्याला किती आहे हे माहीत नाही, हे आपण सगळ्यांनी बघितलं आहे कोविडमध्ये. त्यामुळे जोपर्यंत तुम्हाला पूर्णपणे जगता येतं आहे तेवढं जगून घ्या, सगळ्या इच्छा पूर्ण करून घ्या. पण एकच गोष्ट आहे, त्याच्यात कोणी दुखावलं जाणार नाही किंवा कुठली गोष्ट चुकीची नाही आहे ना, ह्या गोष्टीचं फक्त आपल्याला लक्ष ठेवायला लागेल. पण बाकी सगळ्या गोष्टी ज्या तुमच्या मनात आहेत त्या सगळ्या पूर्ण करा. आणि जसं मी माझ्या करिअरमध्ये करते आहे तसं तुम्हाला सगळ्यांनाही ऑल द बेस्ट. जे कोणी व्ह्युअर्स आहेत त्यांना. खूपच छान मैथिली. म्हणजे तुमचा हा प्रवास, तुमचा डेंटिस्टचा प्रवास, तुमचा मॉडेलिंगचा प्रवास हा आजच्या पिढीला खूप काही शिकवून जाणार आहेत. तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्यात, आम्हाला खूप छान गोष्टी सांगितल्यात, त्यासाठी आम्ही तुमचे खूप खूप आभार मानतो. थँक्यू.